स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. जर मित्रांनो आता खाली आलोय पार्किंगची आणि आम्ही आता निघालोय बाय द वे तोरणागड फिरायला. आणि आता लेट पण झाले निघायला, आता 12-12:30 वाजलेत. तर जाईपर्यंत 2-2.5 वाजतील. त्यानंतर ट्रेक असेल पुढे 2-2.5 तासाचा, कमीत कमी 3 तास लागतील ट्रेक चढायला, तो तोरणागड चढायला. तर आता निघतो. आणि ही बाय द वे बाईकची कंडिशन आहे, आल्या धुवून घेतलेली पण ही आता तशीच आहे, तशीच कंडिशन. आणि बाय द वे गाडीला करूया कोल्ड स्टार्ट. गाडीला पेट्रोल पण कमी झालं आहे. आणि मित्रांनो बघ अजून निघायला इथून टाईम आहे, तोपर्यंत राजगड फिरत आला तो पण आपण फिरून घेऊ. तर आता निघतोय ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो. किल्ल्याची ते पोचलो आहे आणि ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. आणि सुरुवात फक्त आता इथूनच गेले आणि इथंच दम लागायला सुरुवात झाली. अजून त्या टोकाला जायचं आहे, त्याचे टोक आहे ना तिथे जायचं आहे, तिथे जायचं आहे. पण आता बघूया काय हालत होतं तिथे पुढे जाऊन. दम लागला. पावसात 100% मित्रांनो पाय घसरून खाली जातील, एवढी लाल माती इथे. आणि मित्रांनो माझ्या आता 2 वाजलेत आणि आता चढायला सुरुवात केली आहे. आता बघूया किती वेळ लागतोय चढायला. चप्पल काढून चढ आता घेईल मला. मित्रांनो इथे काहीतरी माहिती लिहिली आहे किती किल्ल्याची, हे बघा दाखवली आहे मी. तुम्हाला वाचायची असेल तर स्टॉप करून तुम्ही वाचू शकता. आणि अजून भरपूर ट्रेक राहिला आहे आणि इथंच कंटाळा आलाय, म्हणजे फुगलोय. पाठचे तर जरा जास्तच फुगलेत, आम्ही नॉर्मल होतो. तर मित्रांनो आम्ही आता जवळपास पण नाही अजून किल्ल्याच्या. आणि हा वरती किल्ला आणि माहिती हा व्ह्यू दाखवला तुम्हाला. आलो मी इकडे, हा व्ह्यू आहे इथला. कॅमेरा जेवढा सुंदर दिसत नाही तेवढ्या डोळ्यांनी एकदम भारी वाटतं मित्रांनो बघायला. आणि दम भरपूर लागलाय. मित्रांनो कोणतरी ना ती घोषणा देत आहे, जय जय. वरती पण मित्रांनो भरपूर जण हे देतात. तिथे आहेत माणसं, तुम्हाला दाखवतो मी. हा जो रोड आहे ना इथे आहेत, कॅमेऱ्यात घर येतात पाहिजे. आणि मी थांबलो इथे, ते येत आहेत म्हणून. आणि हा व्ह्यू समोरचा खतरनाक आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी ना आता एक प्लॅनिंग करणार आहे, कारण की आता सुट्ट्या पण आहेत ना, म्हणजे 15 तारखेपर्यंत सुट्ट्या पण. आमच्या मुलांचं प्लॅनिंग आहे की 1 तारखेपर्यंत जायचं. 2 मिनटाचा एक कॉल आलाय कंपनी. सुट्ट्या आहेत 15 तारखेपर्यंत आणि आमचं प्लॅनिंग आहे 1 ऑगस्टपर्यंत म्हणजे जायचं प्लॅनिंग आहे कॉलेजला. तर बघूया काय होतं ते मित्रांनो, सगळं डिपेंड आहे. तोपर्यंत मित्रांनो आपण जास्तीत जास्त आपल्याला जेवढे जरा गड किल्ले जेवढे फिरत येतील ना तेवढे फिरण्याचा पण प्रयत्न करू. कारण की आता पुढे मित्रांनो जरा गणपती पण काम आहे, काकांसोबतच्या तिथं पण मदत करायला लागणार आहे जराशी. पण
जसं आपल्याला टाईम भेटेल तसं आपण जाऊन येऊ. महाबळेश्वर पण करू, मार्लेश्वर पण करू, रायगड किल्ला पण करू, प्रतापगड पण करू एकदा. कारण की मी तिकडे आपलं काही टेन्शन नाही, कारण की आपण तिथे राहू शकतो, कारण की तिथे माझी आत्या राहते. तर तिथे आपण स्टे करून आरामात सगळे महाबळेश्वर वगैरे सगळं फिरू शकतो. तर असं प्लॅनिंग आहे, आता बघूया. आणि बाय द वे मित्रांनो, गोप्रोचं पण प्लॅनिंग करतोय मी, पण जरा प्राईस जरा मला जास्त वाटते. बघू, 11 घ्यायचं प्लॅनिंग आहे. दिवाळीचे बिग बिलियन डेज सेल असतील ना तेव्हा. मित्रांनो अजून गाडीचं पण काम करायचं आहे, ते सगळं करायचं. आता पप्पा बोलतात DPF करून बस, काय गरज नाही. पण बघू त्याच्यात जगा 5, 5.5 किंवा 4,000पर्यंत भेटलं ना तर करून टाकणार मी. आणि सीटचं पण मॉडिफाय करायचे म्हणजे मी ते सीटचं वरचं काढून काय करणार नाही, कंपनीचं काम एक नुसतं वरती असं ठेवायला कुशन घेणार. ते दम लागला मित्रांनो, कुशन घालून घेणार ठेवायला. जरा तहान लागली आहे, जरा ट्रायपॉड ठेवतोय तो आणि जरा बॅगेतलं पाणी काढून पाणी पितो. माझ्या खायला भरपूर घेतलंय सगळं खायला घेतलं नाही. तर मित्रांनो मी आता परत चढायला सुरुवात केली आहे. आणि जरा मित्रांनो काय चढायला जरा कन्फ्युजन होतं, कारण की मध्येच दगडं पण मोठी मोठी आहेत, त्यामुळे जरा डिफिकल्ट आहे, पण आपण करू शकतो. बघू मित्रांनो, नाशिकला पण एकदा जाऊ आपण. हरिश्चंद्रगड आहे ना, तो एकदा फिरून बघू. कोकण काळा वगैरे, मांगीतुंग वगैरे करू जरा मित्रांनो, फिरू. फक्त मित्रांनो प्रॉब्लेम एवढाच आहे, आपण जाऊ ना फक्त खायचा वगैरे खर्च ना तो व्हायला पाहिजे, बाकी काय नाही. चढतोय आणि त्यातून वारा एवढा आहे ना की लिटरली वारा पाठीला उठतोय आपल्याला, एवढा वारा येते. आणि काय रस्ताच व्ह्यू आहे, दाखवतो तुम्हाला मी. हा बघा, दम लागत मित्रांनो भरपूर. वॉटरफॉल आहे तिथे छोटासा, हा इथे आहे. मित्रांनो हे जे येतात ना, हे जरा जास्तच टाइमपास करायचं आहे असं वाटतं मला. जरा 1 मिनिट कॉल लावतो त्यांना, कॉल लावून त्यांना सांगतो जरा चला पटापट म्हणून. कॉल लावला मित्रांनो. ऊन पण येते मित्रांनो आता मध्ये, कॉल लागत नाही. ते अजून कुठेच बघा मित्रांनो, एका टोकाला आहेत, मला इथून दिसत आहेत, पण कॅमेऱ्यात आता दाखवण्याची बघतो तुम्हाला मी, दिसतात त्या कॅमेऱ्यात, तुम्हाला झूम करून दाखवतो कुठे आहेत ते अजून. हो सॉरी, आईचा मोबाईल पडला असेल त्याला नव्हता. हे बघा, त्या ज्या दोघी जणी दिसतात ना फोडून येताना, ते अजून तिथं आहेत.
आणि हे इथे 2 जण आहेत आणि ते तिकडे 2 जण आहेत. अजून मित्रांनो एवढ्या लांब आहेत, चढतायत. आणि अजून किती जायचं बघा, ते टोक आहे ना तिकडे, त्या टोकाला जायचं आहे. अजून भरपूर राहिले ट्रेक आणि अजून टाइमपास करतात मित्रांनो भरपूर चढण्यात. मित्रांनो मी आता आलोय आणि मला इथे दादा भेटला. दादा सांगतो, दादा कसं वाटलं वरचं ट्रेकिंग? एक नंबर होता, व्ह्यू तरी जबरदस्त होता. तुम्ही जर तिथला बघितला ना तर स्वर्ग काय असतो हे आपल्याला तिथे गेल्यानंतर समजतं. थँक्यू. तर मित्रांनो ह्यांनी मला ॲडवाईस दिली परत की 4:30 वाजले की जरा खाली निघायला सुरुवात करा, कारण की भरपूर मोठं ट्रेकिंग आहे, त्याच्यामुळे उशीर काळोख होऊ शकतो खाली येईपर्यंत. आणि हा इकडे वॉटरफॉल आहे. आणि मित्रांनो परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो, जर का आपल्या इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तेवढं ट्रेकिंग करतोय, 1 सबस्क्रायबर तरी वाढवा. एक सबस्क्रायबर वाढला ना की मित्रांनो जरा मोटिवेशन भेटतं आतून की हां आपलं वाढतायत सबस्क्रायबर्स म्हणून. तर अजून ही ट्रेकिंग आत्ता खरी सुरुवात झाली आहे मित्रांनो. तो दादा पण मला बोलला आत्ता खरी ट्रेकिंग तुझी सुरुवात झाली आहे, पुढे अजून भरपूर आहे. खतरनाक आहे चढायला. पावसात मित्रांनो खरोखर येणार असाल तर पूर्ण सेफ्टीने या, कारण की ते चढायला खूप. मित्रांनो आता मला दादाचा फोन आलेला, त्यांना भूक लागली. मी भरपूर पुढे आलो मित्रांनो, भरपूर म्हणजे भरपूर पुढे आलोय आणि ते पूर्ण खाली राहिलेत. तर मला तो आता बोललाय की तू थांब, आम्ही पण येतोय, भूक लागली, जरा काहीतरी खाऊ आणि पुढे जाऊ. तर आता जरा पुढे बेंच वगैरे बघून थांबतो, मी वेफर्स जरा खातो आणि मग निघूयात मित्रांनो. परत आपल्या ट्रेकला सुरुवात होईल. ते बघा अजून ते कुठे म्हणजे त्यांना असं फिरून वगैरे असं इथपर्यंत यायचं आहे. आणि ते तिथे त्यांना एक हाक मारून बघा मित्रांनो. हे बघा 2 जण. आणि मित्रांनो ते अजून भरपूर लांब आहे. तर ते हे 2 जण इथे येऊन थांबलेत, त्यांना हाक मारूया अजून एकदा. ऐ चला. मित्रांनो तोपर्यंत मी एक काम करतो, जरा नाही बॅगेत असला तर. मित्रांनो मोबाईलचा काहीतरी विषय आला त्यांचा. ए तोपर्यंत मित्रांनो मी जरा वरचं ना टाइम लॅप्स घेतो, ते तुम्ही एन्जॉय करा. जरा मध्ये टाकीन ब्लॉगच्या मध्ये, बघू कसं वाटतं. चांगलं वाटलं तरच टाकेन मित्रांनो, नाहीतर नाही टाकणार. पण बघूया करून तरी कसं वाटतंय. मित्रांनो आता मी ब्रेक घेतलेला आणि आता परत चढायला सुरुवात केली आहे. संस्कार धरून या दोन्ही हाताने. एवढा काही कठीण नाही तसं वाटतं चढायला. टांग तुझी आता डायरेक्ट वरतीच थांबायचं, आता मध्ये नाही कुठे. अडकली 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 अरे अडकली. हे बघ काय. हा
असा की जसं जसं वरती वरती जातोय ना तसं जरा जरा ऑक्सिजन लेवल जरा जरा कमी होते असं वाटतंय आणि दम पण जरा जास्त लागतो चढताना. आणि हा व्ह्यू इथला पाठीमागचा अरे दिसत का नाही. आणि अजून तेवढ्या वरती जायचं आम्हाला. आता बाय द वे प्लेन रस्ता आहे पुढे आहे बघा. अजून भरपूर जायचं आहे. तर समोर वॉटरफॉल आहे तर जरा जाऊया त्याच्याजवळ. चला जरा हात पण धुवून घेऊ, जरा थोबाड पण धुवून घेऊ नीट आणि मग पुढे सुरुवात करू परत. तर मित्रांनो भीती वाटते. पाण्याची जागा आहे, पाय स्लिप व्हायचा. तर मित्रांनो आता आमचं पाणी संपलेलं आणि आम्ही आता पाणी भरतोय वॉटरफॉलमधलं. नॅचरल वॉटर, प्युअर नॅचरल. त्याला आणि मित्रांनो एकदम मस्त थंड थंड पाणी गार आहे. भिजलो पुरा, आंघोळ झाली माझी. झाडून मित्रांनो आम्ही चढायला तिकडून सुरुवात केलेली आणि हे एवढंसं चढत 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 इथपर्यंत आलं. आणि आता पुढे एकदम स्टीफ आहे आणि हा किल्ला एकदम भरपूर लागला आहे. आणि हे जाम फुगलेत. फक्त जरा 5च्या 2 जण आहेत त्या जरा जास्तच फुगलेत. ती जी आहे ना ही आहे ना ही जरा जास्तच फुगले मित्रांनो. आणि तुम्ही मित्रांनो चढायला एक नंबर आहे. चप्पल द्या. मी कुठे घेऊ? तुझा मोबाईल मारते वरती चढल्यावरती. मी कुठे घेऊ? चढतोयस मग मला चढायला नको. शेवट चढ स्वतः. इथे चढता येणार नाही तो. चल हे कसं करणार? अशी गट्टी मागत एवढं चढायचं पुढं. जसं मला जाऊ दे पुढं, मला दे पुढं. बा रे किती हा चढ. हालू नाही भरपूर आहे. दम लागला भरपूर. हे इथे पायऱ्या नाहीत रे. आणि फायनली गाईज दरवाजे जिथे आलोय आम्ही मेन गेटच्या तोरणागडाच्या. आणि हे गेट एनर्जी मित्रांनो. जे मेन गेट होतं तोरणागडाचं ते पाठी आहे. आणि आता इथून पुढे गड फिरायला सुरुवात होईल. आणि बाग इथे पाठवून येतात अजून ते जरा जास्तच फुगल्यासारखे वाटतात मला. मी पण तसा फुगलो आहे पण एवढा नाही. आणि आता सुरुवात करूया फिरायला. दम लागला. तर मित्रांनो आपण ह्या ब्लॉगचा इथेच एंड करूया आणि इथून पुढे दुसरा ब्लॉग सुरू होईल तोरणागड एक्सप्लोअर करण्याचा, तो बघू. आणि हा ट्रेकचा व्हिडिओ मी सगळा एकत्र करू शकत नाही कारण की ब्लॉग जास्त मोठा होईल. तर करूयात ह्या ब्लॉगचं डिझाईन. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नंतरचा ब्लॉग पण बघायला विसरू नका कारण की तोरणागड आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत, तो पण ब्लॉग टाकणार आहोत. बाय बाय.